नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आवळ्याची रेसिपी आहे। तर इथे मी 2 प्रकारचे आवळे केलेले आहेत। त्याच्यासाठी 1 किलो आवळा घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे। आपण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण बिलकुल ठेवायचं नाही, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, म्हणजे तो टिकायला वर्षभर टिकतो। आता आवळा मी किसते गोल करून आपण आवळा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मोठी बी असल्यामुळे आणि आवळा छोटा आहे। तर आता आवळा छान किसून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि मोठ्या किसणीचा वापर करायचा, म्हणजे आवळा दिसायलाही छान दिसतो आणि खूप जास्त याचा गाळ होणार नाही, म्हणून मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे। आता मी 1 किलो आवळ्याला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये आपण तूप वगैरे काही घालायचं नाही आहे। आता फक्त हे आवळ्याचं आणि गुळाचं मिश्रण या कढईमध्ये घालायचं आहे। आणि आता मी याच्यामध्ये समप्रमाण घ्यावं लागतं, पण मी आता अर्धाच किलो गूळ घेतला आहे आणि 1 वाटी याच्यामध्ये मी खडीसाखर घालते। खडीसाखरेचं प्रमाण पण मी कमी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही खडीसाखर आणि आवळा दोन्ही घेतलं तर अर्धा किलो घ्या, किंवा फक्त गूळ घातला तर 1 किलो घ्या। आता मी खडीसाखर घालते आणि याच्यामध्ये 1 चमचा जायफळ आणि इलायचीची पावडर मिक्स केलेली आहे। ती इलायची जायफळची पावडर याच्यामध्ये घालायची आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे। आणि याच्यामध्ये चमचा असाच ठेवलेला आहे मी, फक्त याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे, कारण झाकण जर ठेवलं तर ह्या आवळ्याला पाणी सुटणार आणि तो खूप गाळ होणार। आवळ्याला शिजवायचं नाही आहे, फक्त ह्याच्यातलं साखर आणि गूळ फक्त वितळला पाहिजे, म्हणून आपण गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं नाही आहे। आता 15 मिनटं तरी लागतील हे वितळण्यासाठी। आता बघू शकता रंग पण छान चेंज झालेला आहे आणि याला पाक पण छान सुटलेला आहे। आता फक्त या वेळेस आपण 15 मिनिटांनी गॅसची फ्लेम फुल करायची आहे, आपल्याला आवळा शिजवायचा नाही आहे। आणि फुल केलं की 2च मिनटामध्ये ह्याच्यातलं पाणी सगळं कोरडं होणार आहे। कोरडं झालं की मी गॅस लगेच बंद करणार आहे आणि आता आपला किसलेल्या आवळ्याचा मोरावळा तयार आहे। पण आता याच्या पुढे तुम्हाला जर अजून याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल, मी याच्यामध्ये 2 प्रकारच्या बिया ॲड केलेल्या आहेत, एक टरबुजाची आणि एक भोपळ्याची बी ॲड करते आहे। तर हे ऑप्शनल आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आता तुपाचा वापर पण याच्यात नाही आहे, पण आपल्याला बिया जर घालायच्या असतील तर आपण त्या तुपामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घेतलेले आहे, त्याच्यामध्ये ह्या आपल्याला परतून घ्याव्या लागतील। जर तुम्हाला त्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता, नाही तर असंच मोरावळा खूप छान लागतो। आता गॅसची फ्लेम बंद केली मी। आता छोट्या तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घालते आणि ह्या मगजच्या बिया ज्या आहेत त्या छान परतून घेते आणि अर्धा आवळा मी अर्ध्या कढईमध्ये वेगळा करून घेते, अर्धा किलो, आणि अर्धा किलो दुसऱ्या कढईमध्ये घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ह्या बिया घातल्यात। आता हे अर्धा किलोचं जे मिश्रण आहे, हा आवळा तयार आहे। आता दुसऱ्या तोच तडका पॅन आहे, त्याच्यामध्ये परत तूप घालायचं नाही। आता या भोपळ्याच्या बिया घातल्यात, त्या पण 2 मिनटं फक्त परतून घ्यायच्यात। आणि आता दुसऱ्या बॅटरमध्ये मी फक्त खायचा हिरवा रंग घातलेला आहे। तो रंग पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण दिसायलाही छान दिसेल। अगदी 1च चिमूट मी हिरवा खायचा रंग घातलेला आहे आणि तो रंग व्यवस्थित कलर येत नाही आहे तोपर्यंत मिक्स करत राहायचे, कारण याचा आवळ्याचा रंग आता चॉकलेटी झाला, त्यामुळे याला रंग यायला थोडासा वेळ लागेल। आणि आता याच्यामध्ये मगजच्या बिया घालायच्यात। आता कलर पण खूप छान येत राहिलेला आहे, त्याला तुम्ही बघू शकता एकदम हिरवागार कलर झालेला आहे। आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा बडीशेप घालते आणि 1 चमचा मिरची पावडर घालते, त्यामुळे मी हे दोन्ही बॅटर वेगवेगळे केले आहेत। कोणाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही अर्धं बॅटर वेगळं करा। आता मिरची पावडर घातलेली आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पण घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि मिक्स करून झाल्यानंतर मी हे काचेच्या बरणीत ठेवले। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।